हो. हे बघा, हे आता ही त्यांची दोस्ती बोलतात ना, इथं खेळतात खूप, पण आता हे सोडून म्हणजे मे महिने सुट्टीला गावी चाललंय रुद्र. आणि हा आता थोडा नाराज झालाय, रडतोय, गळाभेट करतोय. आणि आम्ही आता, आणि हे आहे त्या दोघींची बघा, इकडे आहेत ना दोघींची. हे चल बाबा गाडीत बस, चला. हे वही पण आहेत सगळे. आम्ही आता चाललोय, गाडी रेडी झालेली आहे. चला चला, हे बाबू चल, रुद्र चला, येतो बाबू चल. नमस्कार मंडळी, आता आम्ही फायनली रोडवरती आहोत, निघालोय जायला. आणि आम्ही नार्वेकरांच्या गावी चाललोय. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप एक्सायटेड झालेलो आहोत त्यांच्या गावाला भेट द्यायला. आणि त्यांच्या गावी काय काय बघण्यासारखं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसंच त्याच्या अगोदर आम्ही त्याच रोडनी जाताना आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. ते आम्ही त्याचं दर्शन घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. तर माझ्या या व्हिडिओ सोबत राहा तुम्ही. आणि पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलला भेट देत चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि आपलं मत नक्की या कमेंट बॉक्समध्ये मांडा. चला बाय. हे बघा पाठीमागे ना काय खेळतायत बघा, जुगारू बसले ना, हे जुगारू बसलेले आहेत बघा, जुगारू बसलेले आहेत. आम्ही बिचारा ड्रायव्हर गाईस, इकडे पॉकीमॉन्स कार्ड आहेत. हे तुम्हाला पत्ते वाटायचे ते पत्ते नाही न्यू गेम आहे हांडीवाला. हे आता 2 तास हे करतायत, पण नंतर बघा त्यांचे कसे उरावर चांगल्या झालेले असतील. हा, हे आता फक्त 2 तासाची नखरे आहेत. हे नंतर आम्ही दोघं जागे असणार आहे. ऐसा क्या किया है मैंने? पति के लिए अपने प्यार को एक तरफ रखकर एक वजह बताओ मैं क्यों नहीं आ सकता? पहले दिन से लेकर आज तक जब से मैंने नमस्कार मंडळी, आम्ही आता थोडंसं जेवणासाठी इथं थांबलेलो आहे हॉटेलमध्ये. आणि जेवणार थोडंसं आणि थोडं रेस्ट वगैरे करणार, नंतर पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघणार. व्हिडिओसोबत राहा. येते ना सगळे. दादा तुम्हाला काय आवडेल? हे घेतो नमस्कार मंडळी, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही थेट जाणार आहोत देवगड ना. आता खूप मध्यरात्री झालेली आहे, तर आम्ही आता डायरेक्ट तुम्हाला आता काही दाखवणार नाही आहे. आता आम्ही झोपणार आहे. आता झोपण्याची तयारी बघा, पूर्ण 5x6चा बेड आहे बघा पूर्ण. आता आम्ही आता झोपणार आहोत, मला दाखवलं आता. आणि मस्त सकाळी तुम्हाला आम्ही दर्शन देऊ, ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचू ना त्यावेळी दर्शन देऊ.
हाय. आता आम्ही अर्धा रस्त्यामध्ये पोचलो आहे आणि माझी जरा झोप पूर्ण झालेली आहे आणि आम्ही मला असं वाटतं माणगाव सोडलेलं आहे आणि 4 तासामध्ये गणपतीपुळ्यामध्ये पोचू. 3-4 तासाचा अजून प्रवास बाकी आहे आणि आमच्या अजून घरातली मंडळी बघ कशी झोपलेली आहेत पाठीमागे. दिसणार नाही तुम्हाला, ते काळ करून ठेवलेलं आहे पण मस्त असे. मी जशी झोप काढली 2 तासामध्ये ना, ते आता मस्त झोपलेले आहेत आणि आमची आता फक्त आता वारी असणार आहे रात्रभर. त्यासाठी मी थोडंसं झोप घेतली पूर्ण करून. आता आपण डायरेक्ट आता गणपतीपुळ्यालाच भेटूया. ओके, चला बाय. हे आपण आता नवीन एक कशिडी घाटामध्ये बोगदा सुरू झालेला आहे. त्या बोगद्यातून आपण आता एंटर करण्यासाठी हा रोड आहे आणि बघा सर्व गाड्या इथूनच ड्रायव्हर्ट होत आहेत. म्हणजे घाटातून जात नाहीये आता. घाटातून बोगदा आला बघा. म्हणजे मिनिमम जिथून घाट सुरू होत आहे त्या घाटच्या इथून आम्हाला यायला मिनिमम 3 ते 4 किलोमीटर यावं लागलं. तेव्हा आता समोर तुम्हाला दिसतोय बघा हा बोगदा येतोय. आणि आम्ही पहिल्यांदा येतोय बोगद्यातून, तर आम्ही घाटच पकडायचो. पण आहे फरक आहे. घाटामधून जाण्यासाठी मिनिमम एक 30-35 मिनिटं तरी लागायची. त्याच्यामधून हे फरक मला वाटतं 10-15 मिनिटाचा खूप फरक पडतो. आता सुंदर वाटतंय. मस्त जो काम चालू आहे, एवढी धूळ मिट्टी आहे तरी पण सुंदर वाटतंय. बोगद्यातून जाण्यासाठी त्याच्यामुळे थोडं स्टार्टिंगच्या तिथे लाइटिंग ठेवलेली आहे आणि आता तिकडे एंडिंगला लाइटिंग असणार आहे. मधी लाइटिंग बंद ठेवलेल्या आहेत त्यांनी मध्ये लाईट आहे. हां, आणि मध्ये मध्ये अशा साईडला लाईट दिलेल्या आहे. किती फास्ट आलो आपण. म्हणजे बोगद्यामध्ये मी अजिबात व्हिडिओ मर्ज केला नाहीये. मी कंटिन्युटी चालू ठेवलेली आहे. म्हणजे बोगदा फक्त 1-2-3 मिनिटामध्ये आपण आलो. आता पुढे मला वाटतं किती किलोमीटर आहे बघूया. तो आपला जो मेन रोड जो आहे तो कुठे मिळतो ते आपल्याला कळेल. मिळणार आहे. आणि इथं पोलीस चौकी असेल बघा. चौकी आहे. गाड्या सोडतायत की नाही सोडतात बघूया. आणि ते हे बघा बंद केलेलं आहे. एक गाड्या सोडणार ते. हे बघा हे अजून अलाउड केलेलं नाही आहे पण लोक येतात आणि गाड्या सोडल्या जातात आणि तिथे चौकी आहे. एक गाडी आता सोडली जाईल. आणि जाण्यासाठी तर बंदच केलेलं आहे असं मला वाटतं. काय आली गाडी पिकअप आले बघा येत आहे ना. पण ते तिकडनं सोडलं जाते. म्हणजे असं सगळ्यांनाच हे नाही देत असं मला वाटतं. हे बघा पूर्ण बंद केलेलं आहे त्यांनी. इथे पोलीस असतील बघा. इथे पोलीस आहेत. हे बघा इथं पोलीस आहे. मी आता कॅमेरा बंद करतो. हा आपला मेन रोड जो पहिला जुनावाला आहे तो समोरचा.
स्वरा उदय नार्वेकर. आम्ही इकडं थांबलो आहे हॉटेलमध्ये. नाव आहे नीतिवंत. बघू शकता तुम्ही. तर आता आपण गावाला जात आहोत म्हणून इकडं गाडी पण उभी आहे. आणि आम्ही गावाला जायच्या आधी आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आम्ही गणपतीपुळेला जातो आहे. म्हणून तिकडे दर्शन करून येऊ आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही गावाला जाऊ. आणि तुम्ही आमचं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके. आणि मी यायच्या व्हिडिओमध्ये यायचं कारण म्हणजे आमचे ब्लॉगर काका आहेत ना, ते झोपलेले आहेत. आणि मला हसलं येते त्यांना बघून. तर आपण नंतर भेटूया गणपतीपुळेला दर्शनला. आणि आमच्या काकांना बघा, हे बघा कसे झोपलेले आहेत. करणार बीचवरती मजा करायला जात नाही. गणपती बाप्पाच्या दर्शन जातोय. हाय, नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. फायनली आता दिवस उजळलेला आहे आणि मी झोपलो होतो. आणि आत्ता मी मॅपवरती टाकलेलं आहे तर एक 35-40 मिनिटावरती दाखवतोय गणपतीपुळे देवस्थान. तर लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही आधी फ्रेश होणार, नंतर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेणार. तिथे बीच पण आहे, तिथे थोडीशी मजा घेणार. तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्व हे पाहणार आहात. व्हिडिओ सोबत राहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. चला. बघ कसे झोपलेत, बघा झोपलेत कसे, बघा आम्ही नाही झोपलो. बघा ही मजा आहे. मर्सिडीज मध्ये पण येत नाही मजा तेवढी, इथे मजा येते बघा. राईट दाखवलंय. इथून राईट दाखवलंय. काय बघा, विचारत ना आधी. आपण आता संगमेश्वरच्या मार्केटमध्ये शिरलेलो आहे आणि मार्केटमधून हा रस्ता आहे. आणि आम्ही 1-2 जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा शॉर्टकट आहे. तिकडून पण मेन रोडनी पण होतं, परंतु इथून शॉर्टकट आहे. आणि तिथून मला वाटतं एक 15-20 मिनिटाचा फरक आहे रस्त्यामध्ये. त्यामुळे आम्ही हा रस्ता आता घेतोय. आणि चला, बाप्पाच्या दर्शनाचं ओढ लागलेलं आहे आम्हाला. देवीची सहान बघा इथे, बघितली का तुम्ही?
आता ज्या रोडला आहोत ते रत्नागिरी हातकंबा या रोडला आहोत. सांगायचं तात्पर्य हेच आहे की जी गुगल मॅपवरती दाखवेल की गणपतीपुळे टेम्पल आणि जे गुगल मॅप दाखवेल त्या मॅपनेच तुम्ही या, जेणेकरून तुमची मिनिमम अर्धा तासाचा प्रवास हा वाचेल. नाहीतर अदरवाईज तुम्हाला पूर्ण रत्नागिरी पहिलं करून नंतर मग हातकंबाच्या रोडला तुम्हाला यावं लागेल आतमध्ये. ओके, सगळ्यांनी याची नोंद घ्या. 10-15 मिनिटांमध्ये आपण गणपतीपुळ्याला पोहोचणार आहोत. गणपतीपुळे बघालेला आहे जयगड. पण काही वेळातच गणपतीपुळ्याचं मध्ये आपण पोहोचणार आहे. बघा, Continue on Major State Highway गणपतीपुळे, for 10 kilometers. पावस, आरेवारी बीच, रत्नागिरी. सुंदर रोड आहे तो, सुंदर. गणपतीपुळे आला ना प्रवेशद्वार. फायनली आपण पोचलो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिराकडे. आणि आल्या आल्या बघा सगळे पॅम्पलेट्स घेऊन आलेले आहेत. धन्यवाद. काय करायचं, काय आहे एसी. आम्ही एंटर करतोय गणपतीपुळे. चला मंडळी, उठा. बघा आमच्या अजून मंडळी झोपलेल्या आहेत. ओ उठा, वैशो उठा उठा उठा. काय ग, अरे उठ. किती 20 रुपये आहे का इथं? किती रुपये बोल? 20 रुपये. In 500 meters, continue straight past Lodgeville हो, 6 जण outside आहे. Bookstall. मुलं धरून 6 जण आहेत. थँक्यू. काय आहे बघा, लहान मुलांचे 3 रुपये, प्रौढ व्यक्तीचे 5 रुपये अशासाठी आहेत. ते आपण नंतर सांगतो तुम्हाला. मग चांगला पाण्याने बघा, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे म्हणजे हा प्रवेशद्वार आहे. आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वार आहे आणि हे बीचकडे जाण्यासाठी आहे. ओके, चला. मी एक हॉटेलच्या लॉजमध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विचारायला गेलो, तर इथे जवळच आहे, मंदिरच्या एकदम जवळ. Turn right. 2000 रुपये सांगितले. कुठून जायचंय? Turn right. कुठून जायचं? Then sharp right. राईट 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 घ्यायचं. राईट कुठे? इथं? वन वे बोलला तो हॉटेलमध्ये जाण्यासाठी. इथून असं का. त्यांनी 2000 रुपये नॉन एसीचे सांगितले आणि 2500 रुपये एसीचे सांगितलेले आहेत. ओके, आणि तुम्ही कधी पण या, 2 तासासाठी या, 5 तासासाठी या, ते पूर्ण 24 तासाचे पकडतात. आज आला तर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत चेकआउट करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पैसे नाही दिलेत आपण. वन वे आहे बोलला. वन वे असं फिरून तुम्हाला तिथे यावं लागेल असं बोलला. तुम्ही आता पुढे कशाला जाताय? पुढे लाव ना गाडी. हाच असणार मग रोड. मला विचारून या ना. कोणाला? किनारा लॉजमध्ये आम्ही चाललोय, तो विचारतो तिथे काय. खूप सुंदर आहे बघा. किनारा लॉजने फॅसिलिटी ठेवली. आता गेल्यानंतर आपल्याला माहिती पडेल किती रुपये काय आहे ते. जाऊ का किनारा. खूप सुंदर आहे इथे. तुम्ही जर एकदमच जवळ गणपती मंदिराच्या जवळ जर घेतलं, आता आमची बघा ही पार्किंग करतो आम्ही, तर इथे किनारा म्हणून एक आहे, माझ्या पाठीमागे बघताय. त्यांनी एक खूप सुंदर असं हे दिलं की आम्हाला 3-4 तासासाठी पाहिजे होतं. त्यांनी 800 रुपयामध्ये आम्हाला त्यांनी दिलेलं आहे रूम.
खूप सुंदर आहे. म्हणजे 800 रुपये आणि 2500 रुपये खूप फरक झालं. आता 800 रुपयामध्ये आता काय काय त्यांनी फॅसिलिटी सगळ्यांना आम्हाला, आम्ही 6 जण आहोत, खूप सुंदर फॅसिलिटी. परत पार्किंग आहे, आम्हाला गाडीची पार्किंग आहे. ओके, हे दिलेलं आहे. तर कोणालाही जर गणपतीपुळ्याचं दर्शन जर करायचं असेल ना तर तुम्ही किनारा लॉज आहे, तुम्ही तिथे त्यांना भेट द्या नक्की. आणि खूप सुंदर आहे. ते 2-3 तासासाठी पण देतात. तुम्हाला 12 तासासाठी पाहिजे असेल तर 12 तासासाठी सुद्धा देतात. तर तुम्ही नक्की त्यांना भेट द्या आणि एन्जॉय करा ट्रिप तुमची. आता आम्ही बीचला जाणार आहोत, तर माझ्या व्हिडिओसोबत राहा. आम्ही एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला तिकडचं दर्शन, तिकडचं सिनेरीचं दर्शन तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा येणार इकडे, फ्रेश होणार आणि नंतर मग बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तो व्हिडिओ पाहायला शेवटपर्यंत चुकवू नका. माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकू आली बरं वाटतंय आता मला. बरं वाटतंय. म्हणजे त्या दिवशी एंट्रन्स आहे. आपण आधी गॉगल आपल्याला ही चावी दिलेली आहे. चावी दिलेली आहे, मला वाटतं ह्या साईडला आहे बघा. बगीचा वगैरे खूप सुंदर आहे या साईडला, पाहता तुम्ही. आणि ह्याचा एंट्रन्स इथून आहे. ये बारका आहे, बारकी ये. आणि आय थिंक हे आहे डी. वा, एकदम छोटीशी. बस झाले आपल्याला. आपल्याला आता झोपायचं नाही आहे, बरोबर की नाही. आणि पाहताय आहे, खूप छान आहे आंघोळ वगैरे करण्यासाठी. सकाळी बोलले की सकाळी 9 वाजेपर्यंत गरम पाण्याचं सुविधा आहे. 9 नंतर थंड पाणी आहे. जर लागलं ह्याच लॉजला किंवा ह्याच हॉटेलला त्यांनी सोय करून ठेवली आहे. बाहेरच्या साईडला बाहेरून तुम्ही बकेट भरून गरम पाणी घेऊन येऊ शकता, असं त्यांनी ती सुविधा करून ठेवलेली आहे. पण बाकीच्या ठिकाणी नाही आहे. मी आता जिथे इथे गेलो विचारायला तिथे नाही आहे. आणि प्राइसिंगमध्ये पण खूप फरक आहे. इथे 800 रुपये आहे आणि काही ठिकाणी 2000, 2500 अशा पद्धतीने आहे. तर मी तुम्हाला रेकमेंडेशन करेन की तुम्ही एकदा ह्या किनारा ह्या लॉजला तुम्ही नक्की भेट द्या. थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे, पण 1 मिनिटामध्ये चालणं आहे, जास्त लांब नाही आहे गणपती मंदिरपासून आणि बीचपासून. तर नक्की त्या किनारा ह्या लॉजला मी ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ॲड्रेस पूर्ण देतो या व्हिडिओच्या खाली, नक्की भेट द्या. ओके, बघा हे एका बेडवरती 3-4 जण पण झोपू शकतात अशी सुविधा आहे. खूप मोठं आहे. आणि TV ची पण व्यवस्था वगैरे आहे, टेलिव्हिजनची आहे, खूप सुंदर आहे. आम्ही आता बीचवरती चौपाटीला निघालो आहे आणि तिकडे एन्जॉय वगैरे करणार आहोत थोडंसं. कारण लहान मुलं आहेत, वाईफला पण थोडंसं पाण्यामध्ये आवडतं भिजायला वगैरे. आम्ही चाललो बघा, माझ्या पाठीमागे आहेत. आणि आता जिथे आम्ही थांबलो होतो हॉटेलला तिथून वॉकिंग म्हणजे 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही चालत निघालेलो आहे. ती झाल्यानंतर आम्ही बाप्पाचं दर्शन घेणार आहे. या व्हिडिओमध्ये आहे, मगाशी पण सांगितलेलं आहे तुम्हाला, सारखं सांगणं योग्य नाही. तर माझ्या व्हिडिओसोबतच राहा आणि आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही जयगड पोलीस स्टेशन हे आहे, एंट्रन्स आहे. एंट्रन्स केलेलं आहे आपण, खूप सुंदर आहे. अरे चप्पलची व्यवस्था होती बाळा, पण ते आपण बीचला चाललोय ना. हे तुम्हाला जे समोर दिसतंय ते मंदिर आहे आपल्या बाप्पाचं, गणपती बाप्पाचं. पण आपण आता आधी तिथे जात नाही आहे. आपण आधी डायरेक्ट सरळ न जाता आपण राईट मारणार आहोत. आणि डायरेक्ट थेट आपण चौपाटीला जाणार आहोत. प्रसादीची दुकाने पण इथे आहेत.
तुम्हाला माहिती आहे इथे चप्पल स्टँड सुविधा पण आहे, पाहताय. हे नंतर तुम्हाला मी दाखवेनच. आता आपण चाललोय चौपाटीला. आता हे चौपाटी सुरू झालेलं आहे. आता तुम्ही जो पाहाल नजारा तो अविस्मरणीय असेल. आम्ही त्याचीच ओढ आम्हाला लागलेली आहे. आणि वाव 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 सुप्प हे सगळी नाश्त्याची वगैरे सुविधा इथं केलेली आहे. आणि इथं जाहीर नोटीस हे बघा, ही सगळी दुकानं वगैरे आहेत, सगळं तुम्हाला दिसेल. आणि इथे एक जाहीर नोटीस आहे. आपण आधी चौपाटीला जाण्याच्या अगोदर आपण सर्व फोटोग्राफर्स व्यवसायदारांना कळवून देते की ग्रामपंचायतीच्या अटीनुसार फोटोग्राफर व्यवसाय कामगार ठेवू नये. असे असताना जे फोटोग्राफर व्यवस्थापक अटींचा भंग करून कामगार ठेवणारे तसेच विनापरवाना फोटो व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांनी व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायतीमार्फत सदरचे व्यवसायधारकांवर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सरपंच ग्रामपंचायत गणपतीपुळे. जे फोटोग्राफर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणी फोटो काढू शकत नाही ते दिलेलं आहे. चला हां, नाही आपण मोबाईलमध्ये कैद करू शकतो. म्हणजे जे फोटो हे असतात ना, जे प्रिंटआउट वगैरे देतात. आत्ताच आलो जरा मित्रा, करायचं सगळं करूया आपण. जरा दाखवतो. ये नज़ारा है, ये नज़ारा है, ये नज़ारा है, ये नज़ारा है. एक नंबर. हे आमचे मेंबर्स आहेत. हात करा. हो नारोगर, हात करा. एक नंबर. आता मला दाखवण्यासाठी मला आता स्वतः कॅमेरा मला इकडे फिरवावा लागणार आहे. इसका ये ड्रैगन का ओके. इसमें कितना पर पर्सन कितना है? 200 है. इसमें 10 लोग बैठ सकते हैं, 10 सीट. 10 सीट का ओके. दूसरा जिसकी है, जिसकी का सिंगल सीट 300, डबल सीट 500. डबल सीट 500 का है ओके. जिसकी मोटर बोट है ना, हाँ वो वाला दूसरा बराबर. बनाना राइड है. बनाना का 200 रुपये पर पर्सन है. पर पर्सन 200 रुपये ओके. दूसरा डिस्को राइड है. डिस्को राइड है, इसका कितना है? 200 रुपये पर पर्सन. 200 रुपये पर पर्सन ओके. और कॉम्बो लेंगे तो कुछ कम लेंगे तो 5 राइड का अगर पैकेज आएगा आपको 1500. 1500 रुपये का ओके. ठीक है. और इसका क्या है? इसका सेम ही है कौन से सर? ये वाला. इसको क्या बोलते हैं? ड्रैगन. ड्रैगन का. हाँ ड्रैगन का 200 रुपये. 200 ही है ना. और घोड़े का घोड़े का 100 रुपये. 100 रुपये. और ये वाला इसका का भी 100 रुपये पर पर्सन. 100 रुपये पर पर्सन. डबल बेड तो 150 है. डबल बेड पे तो 150. तुम्ही भिजणार आहे त्याच्यावर बघू आपण. नारोगर माझ्या पाठीमागून बसा. आम्ही आता ह्या बोटीने जाणार आहोत समुद्रामध्ये आणि पर पर्सन 100 रुपये सांगितलेले आहेत. ठीक आहे, एक एन्जॉय म्हणून आम्ही जातोय. एक थोडंसं आलो आहे गणपतीपुळ्याला आणि बीचवरती आलो तर मजा घेण्यासाठी चाललो आहे आम्ही. चला 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 पटाव पटाव. जॅकेट घालायचं आहे. ठीक आहे. हां व्यवस्थित झालं. व्यवस्थित शूटिंग चालू आहे. बंद करू का? चालू आहे ना. चालू आहे. बापरे मला भीती वाटते. ही नाही दर काय नाही होत. अरे हो घाला हो. मला भीती वाटते. हां डर के आगे जीत. घर नाही हो मला
बाबा पेला म्हणा. येताय तुम्ही? हा येणार ते असं आहे तेच ते येताय? येणार ते ना. ए पट्टा लाव नीट. लावला. हा पण लाव खालचा पण लाव. एवढे लावले. दर पकड आहे. मला लागो मला दाखव सगळीकडे फिरव. चला हे बसा चला बोटीत बसा तिकडे जावा. कुठे करताय मजा असते. अरे इथे बस ना इथे बस उलट उलट बसा बस इथे बसा उलट. मला एवढे वरती चढायला नाही होत ना. पाय दुखतात ना. बरी इकडे बस तू. परी हूँ मैं. ते बघा कसे आहे आता ते बघा. आपण घाबरतोय. अरे ते ह्याला जॉईन करून आणतात ते फास्ट ड्रॅगन. बरी हात आहे. कुठे इथे फिरून आणणार ना मित्रा. ऐ तिकडे फिरून आणणार ना. बरी घट्ट पकड. त्याच्यात जायचं पॅराशूट मध्ये. तू घट्ट पकड. तू येशील ना माझ्यावर. काय नाही. चल ना करूया ना पुन्हा आता आलं तर. ओ ओ ओ ओ. बरी घट्ट पकड बाळा. हे बघा रे इकडे सगळ्यांनी बघा. हे वर खाली होतं. एक नंबर एक नंबर एक नंबर. हे पकडून ना पकडून ना. वाव, काय उडत आहे, काय उडत आहे यार. हे घाबरलेले आहेत. आम्ही मच्छी पकडतो त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पण कसं आहे तो एकदम सुपर एकदम सुपर. वाव वाव वाव. तुम्हाला समोरचा लुक देतो. कसा आहे बघा. पूर्ण पाणी खारं आहे. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. काय डोळे केलं ते बारकी नाही आले बारकीला नाही आले. माकडं होते ना जाम. बघा काय समुद्राचा लुक बघा मस्त आहे. हे घाबरलेले आहेत. हे सगळे घाबरले. हे घाबरले बघा. हे घाबरले एकदम कडक एकदम. आता ठीक आहे. आता हे सगळं जातं ना. मग तशी सवय आहे. वाव. आता हे समोर दिसलं ते मंदिर आहे आपल्या बाप्पाचं मंदिर आहे गणपतीचं.
लागली याला म्हणतात याला पण गेली गोष्ट काय पण झाली पर फोटोचे त्यांनी 30 रुपये लावलेले आहेत. तो घेऊन आलेला आहे बघा. खूप सुंदर फोटो काढलेले आहेत. फोटो आहेत एक ग्रुप फोटो बघ. वाव खूप सुंदर आहेत. नार्वेकर बघा ना खूप सुंदर आहेत फोटो. तुमचं नाव काय? सुनील. सुनील म्हणून नाही तिथे त्यांना येऊन भेटायचं. खूप रिजनेबल याच्यामध्ये देतात आणि खूप सुंदर फोटो काढून देतात आणि जास्त ही काढत बसत नाही कारण जेवढे आपण सांगणार ना तेवढेच काढणार. 30 रुपये घेतले पर फोटो. आमच्या दोघांचं एक काढा ना. असं आणि यांचं एक काढून देता का पटकन? काढा एक त्यांचं काढा. असू दे तेव्हा चल 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 चल. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर आलाय. एक नंबर आलाय. तुम्ही एन्जॉय केलेला आहे आणि आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि आधी पहिलं बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि आता ती हॉटेलला जाणार आंघोळ वगैरे करणार फ्रेश होणार आणि बाप्पाचं दर्शन घेणार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आम्ही नंतर पुढे जयगडला जातोय नार्वेकरांच्या गावी. त्याच्यामुळे वेळ कमी आहे आणि आम्हाला उद्या परत निघायचं आहे परतीला. ओके त्यासाठी एन्जॉयमेंट केली खूप झाली. मजा वाटलं. थोडंसं आलो आम्ही पण मन प्रसन्न झालं. तुम्हालाही मी विनंती करेन एक आपल्या आयुष्यामधला एक दिवस 2 दिवस जे वेगळे काढा जेणेकरून आपलं एक बोलतात ना एक लाईफ एक वेगळी बनून जाते. एक विनंती मी करेन आणि इथं आल्यानंतर मी तुम्हाला हे टाकलेलं आहे कुठलं हॉटेल आहे स्टेईंगसाठी किंवा काय आहे रिजनेबल नंतर कुठली बोटिंग रिजनेबल आहे काय आहे ते सगळं व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट्स करा. आता पुढे आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहे. ओके बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट जाणार आहोत दुसरीकडे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला आपण आता घेऊया डायरेक्ट बाप्पाचं दर्शन.